आता मात्र आहे ना पप्पू शेट पोशाख घालून आलेले. चला आता आपल्याला पुढं कुठं जायचंय? सावरिया सेटला. अभी चलो. मजा नहीं आ रहा है. आता ना आता किती टायर गाडी होती आपल्या व्हिडिओ मध्ये ना ती चाक मोजा आणि ती तिकडं पलीकडे तेवढी चाक होती. एवढ्या चाकाची गाडी होती. अरे कहना क्या चाहते हो? ऑपोजिट हो हे काय असते? हे एअरब्ल्यू असते. काय काम करते? हे काम प्रदूषण रोखण्याचं काम करतं. बरे घाण करतो ना, हा घाण चांगली लागतं. ओके. किती किलोमीटरला बदलायला लागतं? आपल्याला 20 किलोचं बजेट कमीत कमी 4 ते 4.5 4,500 ₹1,700 खर्च. कंपनीने आमचं काम खोटा लागतो. मग सगळ्यांना लागतं आता. तू डिझेल गाडीत का प्रत्येक गाडीला लागतं. पुढे नोंदला रात्रीपासून प्रवास चाललाय. आम्ही खरं तर काय नाव आहे याचं? युरिया DEF. हा DEF युरिया DEF हे गोष्ट शोधत होतो. रात्रीपासून शोधत होतो, भेटली नाही. पण मात्र आता पप्पू शेटची नजर गेली की आपल्या बबलीला मात्र आता याची गरज आहे आणि ते टाकून घेतलं पाहिजे. आणि खरं तर हे काय किरकोळ नाही. किंमत याची ₹1,700. बबलीला तेवढं ₹1,700 किरकोळ आहे खर्च. कारण की बबली तेवढं पप्पू शेटला पण देते. काय चुकलं का पप्पू शेट? तुमचं बरोबर आहे. हा. आमचं फाटलंय तुम्हाला काय माहिती. पाहू शकता बबली आता चाललेली आहे सावरिया शेटला. त्यानंतर नाही खाटू श्याम महाराजांना भेटणार उद्या. त्यानंतर मग प्रवास होणार. आता ही ज्याची त्याची टेक्निक असते वेगवेगळी, कसं करायचं काय करायचं. स्माइल बघितली कशी होती? हो मोटर चालू झाली का? मोटर चालू झालेली या ठिकाणी. पैसे द्यावं लागून काय काय पैसे द्यावं लागून हो पैसे द्यावं लागेल का? असंच घेऊन लाव. असंच बजेट फायनान्स होतं तुझं. आम्ही लगेच नवीन कार्ड खोलणार. जाती चांगली. तुमचं कुठं आहे खातं? यांचं ऑल इंडिया खाते. ऑल इंडिया खातं होतं मला वाटलं. नाहीतर हे पप्पू शेटचं ऑल इंडिया खाते. कुठंही लोन करा होऊन जाऊ शकतं. हा चारधाम यात्रेचा प्रवास चालू आहे. तुम्हाला हा प्रवास कसा वाटतोय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं जास्तीत जास्त. कारण की आपला पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं असेल की रात्री आम्ही कशी तयारी केली प्रवासाला निघण्यासाठी. रात्री 3 वाजता उठून सर्व कार्यकर्ते आपल्या बॅग भरून या बबलीमध्ये तुम्ही ठेवल्या. ते व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला असेल. पण मात्र तुम्हाला आता आपण कसं की आज आपण राजस्थानमध्ये जाणार आहे. राजस्थानमध्ये जाणार तर आहे सावरिया शेट, त्यानंतर खाटू श्यामजी, या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं तर बराच वेळ झाला होता
आपण झोपलो होतो. बबलीमध्ये झोप पण लय खतरनाक लागते राव. म्हणजे इतक्या वेळ बघता आपण काय झालं की इथं बसायचो सीटावरती आणि पप्पू शेट बरोबर गप्पा मारायचो. मागं गेलो जरा रात्रभर थोडं आपलं झाले जागरण. मागं गेलो ते असं कळालं की राव झोपलोय क्वालिटी लागायची मागं. आणि का दादा कसं काय झोप लागायची मागं? एक नंबर. म्हणजे प्रवास करायचा तो गादी टाकून गादी टाकून करायचा. आता तुम्हाला मी ना गादीचे व्हिडिओ तुम्हाला बघितले असं तुम्ही रात्री कसल्या खतरनाक पद्धतीने गाद्या टाकल्यात. म्हणजे बाई ट्रिप आयुष्यात करायची एक मोठी पण ती टॉपचीच करायची. हलकी फुलकी करायचीच नाही. झाली पाहिजे टॉपची बाई. नंतर हा नंतर खूप अंतर आहे भावा. तुम्ही आत्ताच जगून घ्या. त्याच्यासाठी सारंग भाऊ आली. 6,500 म्हणजे तुम्हाला ना हिशोब नाही सांगू शकत. ते किती मोठा हिशोब बुडून आले ते घरचं पाहिले. नंतर खरंच लय मोठा अंतर आहे बाई. जगून घ्या जगून. हे बघा यश दादा आले तिकडे. ते मुंबईला सिनेमॅटोग्राफर आहे ते आपले फिल्म सिटी मध्ये काम करतात. तिकडलं काम सोडून इकडे आले. आता त्याला म्हणलं गाडीला थोडं जरा सजावटीचं दुकान आहे म्हणलं तुला काहीतरी दिसते का मग घ्यावं नाही का. त्याला कोणत्या कुठं काय हा बबली ओके तर बबलीवाला ओके. आता ही आपली बबली आहे. पण आता आपण हाय कुठे तर महत्वाचा मुद्दा. एक गाव का नाम कौन सा है दोस्त? नागदा. नागदा. राजस्थान राजस्थान में. मध्य प्रदेश MP. भाऊ काय ये जोडी किती ओके काय? आता मी झोपणार आहे मग. भाऊ पाठी मागून सगळीच बोलतात ना. सगळेच बोलतात पुढून बोलायला दम लागतो. मागून आला एक. नवीन पेज चालू करत आहोत मी. हा. नवीन पेज चालू केलंय मी. हा यश ओ ऑफिशियल म्हणून. त्याला पण फॉलो करा. हा ते दाखव साऊंड दाखव. फॉलो करायचं काय महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला पण सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला. इतरांना पाठवायचे आपला व्हिडिओ पाहायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चॅनल म्हणजे आपली व्हिडिओ आली की त्याच्या खाली कमेंट झालीच पाहिजे. तुमच्या प्रत्येक कमेंटला महत्व आहे. आणि तुम्ही जेवढ्या कमेंट कराल त्या तुमच्या कमेंटला आम्ही म्हणजे काहीतरी अनुसरून प्रत्येक तुम्ही काही सुचवसाल त्यावरती आम्ही विचार करू आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. डिकचाक 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 पाहू शकता साऊंड आहे इथे मंडळी. मध्ये आता पप्पू शेट आपल्या बबलीसाठी आहेत ना हे घेतात एक्सटेन्शन बोर्ड घेतात. हा कोबरा घेतात. आता आहे ना हे सगळे कसे आहेत ना चार्जिंग साठी आतरलेले आहेत. कारण की 2 iPhone वाले युजर आहेत. हे एक iPhone वाला आहे. पप्पू शेट पण iPhone वाले आहेत. आणि बाकी सगळे कसे अँड्रॉइड वाले आहेत. आता कसं आहे की या सगळ्या गोष्टी चार्जिंग झाल्याच पाहिजे. आपल्याला किती दिवस बाहेर आहे घरापासून तर 16 दिवस घरापासून बाहेर आहे नाही का. 16 दिवस घरापासून बाहेर आहे. चार्जिंग वगैरे या गोष्टी पाहिजेच. चापूत लावा. त्याच्यासाठी लय प्रयत्न करतात. सगळेच प्रयत्न करतात. आता पप्पू शेटला सगळ्यांनी हेच केला. पण काय झालं माहिती का सगळ्यांनी पप्पू शेट पुढे आहे ना हट्ट धरला. काय हट्ट धरला माहितीये का. इफ वी वॉन्ट इट वी वॉन्ट इट. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. फिटिंग फिटिंग. चला आता फिटिंग करायला चाललेलो आहे आपण बोर्ड. काय काय प्रश्न काय होता तुझा. जसं आपण महाराष्ट्रामध्ये बाई या लोकांना आपण कसं म्हणतो भाईखंड आली. आपण स्टेट मध्ये आली हे आपल्याला काय म्हणत असते. बाई तू बरोबर बोलला. आता आहे ना आपल्या एक्सटेन्शन बोर्ड लावायचं काम चालू आहे. वायरिंग चालू आहे बघा. भाऊंची फिटिंग चालू आहे. आता त्यांना काय आपली मराठी भाषा काय कळत नाही. आणि तो पप्पू शेटने डायलॉग आणला किरकिर फिरफिर चिरचिर झाली माय बार. ते म्हणली एक वन चिरचिर फिरफिर. अरे आपली मराठी भाषा कशी बोललं तरी आणि कुठे वडली तरी दणकून चालली ती. स्टे कुठं करायचं आराम. रतलामपूर मध्ये. बाईने सांगितलं आपल्याला की रतलामपूरमध्ये तुम्ही आज आराम करा. इथून 70 किलोमीटर लांब आहे आपल्याला. रतलामपूर. हा
70 किलोमीटर इथून लांब आहे. आता आपण 70 किलोमीटरचा प्रवास बबलीमधून करणार आणि निघणार आणि डायरेक्ट जो आपणार डायरेक्ट इथं पण बघा कसं प्रॉपर नियोजन. अयो अयो, अयो. हे पाहून नाही इथं स्टे करायचा प्लॅन चाललाय आमचा. पंपावर आलोय आम्ही. आता मात्र कोणाला तरी विचारावं लागेलच. आता आहे ना मस्त इथं जेवणाचं नियोजन चाललंय. आता आपण आहे कुठं मात्र माहिती आहे का, आपण सध्या आहे ना नॅशनल हायवेला नॅशनल डाब्यावरती थांबलेलो आहे. आता इथं सगळेजण जेवणार आणि इथंच आराम करणार आजच्या दिवसाचा. त्याच्यानंतर ना उद्याचा प्रवास चालू होणार. त्याच्यामुळं काय आता आधी जेवतो कारण की जेवलेलो नाही, जेवून घेतो. तर मंडळी आता आम्ही आलो आहे मध्य प्रदेशमध्ये आणि आता काय माहिती का, आपण आहे ना नॅशनल ढाब्यावरती थांबलेलो आहे. नॅशनल ढाब्यावरती थांबलो, मस्तपैकी जेवण केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. पण मात्र आता बघा, हे बघा काय थाट आहे भाई. सगळं आता म्हणजे महाराजांकडे भेटायला चाललोय, खाटेच्या महाराजांना भेटायला चाललोय, केदारनाथला म्हणजे चारधाम करायला चाललोय. पण देवांनी आहे ना, देवांनी कुठल्याच प्रकारचा तोटा नाही ठेवला. हे बघा नाथ तुला काही झोपल्यात बघा लाईनीत. नाद नाद सारंग आणि हे आपले सारंग भाऊ पण तुम्ही बघू शकता अतिशय थाटात म्हणजे पोरं त्रास देतात. हा विषय वेगळा आहे, पण चला असो, ते कुणाला घाबरणार नाही. काल याचा बड्डे होता तर याला कोणी कोणी शुभेच्छा दिल्या. पहाटे 4 वाजता आम्हाला निघायची, खरं की नाही. 4 वाजता पप्पू शेट म्हणल्यात की आपली बबली 4ला स्टार्टर मारायचा आणि निघायचं सावरिया शेटला भेटायला. पण आता हे बघा थाट म्हणजे आता बेकार आहे बाई झोपायचं नियोजन. तर आम्ही पण झोपतो कारण की आता वाजलेत किती, 1:45 वाजलेत. 1:45 म्हणल्यावरती आता राहिलंच काय वेळ, 3 तास आता आंघोळ करायची का काय करायचं. पण चला झोपू, गुड नाईट. आणि आपल्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही गोष्टी असतील तुम्हाला असं वाटत असेल की हा बा अजून काहीतरी ग्रोथ झाली पाहिजे या चॅनलवरती, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय केलं पाहिजे, तुम्हाला काय पाहायला आवडेल, काय नाही का ह्या गोष्टी. तर चला गुड नाईट.